अमरावतीच्या नारायणदास लड्डा महाविद्यालयाचा विद्यार्थी सुमित प्रमोद बडासे त्याचे वडील पन्नालाल नगरमधल्या महानगरपालिकेच्या उद्यानात रोजंदारीवर चौकीदारी करतात। राहायला घर नाहीये, त्यामुळे त्याच उद्यानात 10 बाय 10च्या खोलीत ते आपल्या कुटुंबासह राहतात। कधी याच खोलीत तर कधी उद्यानातल्या बेंचवर अभ्यास करून प्रमोदनं 10वीच्या परीक्षेत 95.80% गुण मिळवले। अभ्यासाला अनुकूल वातावरण नसतानाही त्यानं मिळवलेलं हे यश काबिले तारीफच आहे। सुमितची अभ्यासातली चिकाटी आणि जिद्द पाहून एका शिकवणी वर्गानेही त्याला मदत केली। भविष्यात सुमितला IITत शिक्षण घ्यायचंय। मी दररोज पहिल्यापासून जेव्हा मन केलं तेव्हा अभ्यास करत होतो आणि विशेषतः सायन्स मला जरा हार्ड जात होता, म्हणून मी सायन्सची सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करत होतो किंवा जनरल सायन्स यामधून घेऊन IIT बनण्याची इच्छा आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुमितनं हे यश मिळवलंय। त्याच्या शिक्षणाकरता वाटेल तेवढे कष्ट उपसण्याची त्याच्या वडिलांची तयारी आहे। सरांनी आणि नारायणदास लड्डा शाळेने आम्हाला भरपूर मदत केलेली आहे। अशीच त्याला मदत अगर राहिली तर माझा मुलगा आता 10वी नंतर जनरल सायन्स घेणार आहे आणि त्याची इच्छा IIT करायची आहे। उद्यानाच्या एका कोपऱ्यात बसून तासनतास अभ्यास करून सुमितनं हा यशाचा बगीचा फुलवला। मात्र परिस्थितीच्या रेट्यापुढे हे फुलणारं झाड कोमेजून जायला नको। त्यासाठी गरज आहे ते या झाडाला आर्थिक मदतीचं खतपाणी घालण्याची। चला, सुमित बडासे नावाचं हे रोपटं वाढवूया, त्याला आर्थिक मदत देऊया। राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।